300 कोटी रुपये तो देणं महापालिकेकडे या ठिकाणी 97 कोटी 32 कोटी 2 कोटी 1.25 कोटी असं एकूण 143 कोटी बिलाची कागदावर येतात म्हणजे ते आपल्याला देणंच आहे. आणि आपले नाशिकला एक प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला किमान 100 कोटी द्यावं लागतील अशी परिस्थिती आहे. एकंदरीत महापालिका या सर्व भूखंड प्रक्रियेमध्ये भूखंड प्रकरण हाताळताना आपण कुठेतरी कमी पडलो आहोत आणि म्हणून प्रत्येक न्यायालयालाही आपण आलेलो आहोत. त्या अटलांटा कंपनीकडे आपले 42 कोटी 50,60,76,000 रुपये द्यायचे बाकी होते. त्या संस्थांना आपल्याला 11 कोटी 11.5 कोटी काहीतरी समथिंग रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे. आणि म्हणून हे जर असं सुरू राहिलं तर महापालिकेच्या आपल्या खात्यामध्ये एक सुद्धा रुपया शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून मी सर्व 75च्या 75 नगरसेवक या ठिकाणी या शहरामध्ये सहकार्यामध्ये काम करणारी व्यक्ती होऊन गेली. त्यांचं नाव आहे डॉक्टर अविनाश आचार्य. त्यांनी सांगितलं होतं समाजावर आईसारखं प्रेम करावं आणि म्हणून आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर सर्व आपण पावंड कोण कुठल्या पार्टीचा असेल कोण कुठल्या पक्षाचा असेल हा विचार महापौरांनी सुद्धा केला नाही. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक नगरसेवकाला सांगितलं की तुमच्या प्रभागातले कामं सुचवा आणि तुम्ही कामं द्या ते कामं आपण करू. आता मी नवीन आहे बरेच लोक म्हणते की आम्हाला पण होणार आहे चर्चा आहे सभामध्ये. पण मात्र हे करत असताना या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपली बाजू इतकी कमकुवत आहे की आपण ही न्यायालयीन बाजू विजयी होऊ शकतो जिंकू शकतो अशी कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. आणि म्हणून 25 कोटी सीट झाले 11.5 कोटी द्यावे लागणार आहे. बाकी 97 कोटी 32 कोटी 100 कोटी अशा अनेक कोटीच्या कोटी उद्याने ही महापालिका घेत आहे. आणि कोटीच्या कोटी उद्याने घेत असताना मात्र माझ्यासारखे अनेक नगरसेवक नवीन नगरसेवक ते निवडून आलेले आहेत. आम्ही जेव्हा वेळेस लोकांकडे गेलो त्यांना सांगितलं की आम्ही तुमचे हे काम करू तुमचे काम करू आणि म्हणून हे काम करू तुमचे काम म्हणून आम्ही म्हटलंय. मात्र हे करत असताना आमच्याकडे जर फंडिंगच नसेल पैसेच नसेल महापालिकेकडे तर हे काम होते कसं. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सर्वांना मी कामाचा माणूस आहे आणि कामाचाच माणूस आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांचं या 75 लोकांनी या शहरात राहणाऱ्या 6.5 लाख लोकांचं भवितव्य ही फायदा पाहून माननीय महापौर महोदयांना विनंती करेल उपमहापौरांना विनंती करेल आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करेल की 25 कोटी रुपयाचं एक स्वतंत्र खातं या ठिकाणी आपण ओपन करावं जेणेकरून या खात्याला कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन प्रक्रियेचा धक्का लागणार नाही. आणि धक्का लागत असेलच तर लवकरात लवकर विरोधा प्रक्रिया अंमलात आणून हे पैसे पटकन खर्च करा जेणेकरून आम्ही जे लोकांना शब्द दिले ते शब्द पूर्ण होतील. आणि हा फक्त अरविंद देशमुखचा विषय नाही हा विषय आहे या जळगाव शहरातल्या 6.5 लाख लोकांचा. हा विषय आहे या सत्रामध्ये उपस्थित असलेल्या 75 नगरसेवक स्वीकृत 7 नगरसेवक या सर्वांचा विषय. आणि म्हणून आपण या विषयामध्ये काळजी करावी लक्ष घालावं आणि एक स्वतंत्र खातं उघडावं अशी विनंती करण्यासाठी तो प्रश्न उपस्थित केला आहे. धन्यवाद.